युगांडा देशातील संगीतकार वेंडी फेथ आणि तिची मैत्रीण एलेसी डायना डेनिस या दोघींनीही सार्वजनिक ठिकाणी एकमेकींना किस केलं. पाहायला गेलं तर ही लहानशी गोष्ट होती, पण त्यांच्या या कृतीनं युगांडा देशातील सरकार जवळपास हादरून गेलं आणि तिथल्या हुकुमशाही सरकारनं या दोघींनाही तिथे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता येऊयात भारतात. भारतात समलिंगी संबंध ठेवणे हा गुन्हा नाही. या लढ्यासाठी लढा देणाऱ्या आणि स्वतः लेस्बियन असणाऱ्या मेनका गुरुस्वामी यांना ममता बॅनर्जी यांनी राज्यसभा खासदार करण्याचा निर्णय घेतलाय. या दोन वेगवेगळ्या देशातील दोन वेगवेगळ्या घटना आहेत, पण युगांडा देशातील घटना ही क्रूर हुकुमशाहीचं वास्तव तुमच्या समोर मांडणारी आहे, तर भारतातली घटना ही सुंदर लोकशाहीचे चित्रवर्णन करणारी आहे. नेमका हाच फरक असतो हुकुमशाही आणि लोकशाही मधला. कारण लोकशाहीमध्ये प्रेम करण्याला मुभा असते, तर हुकुमशाहीत प्रेमावरही बंदी लादली जाते. असो, भारताला पहिली लेस्बियन खासदार मिळणार आहे. मेनका गुरुस्वामी त्यांचं नाव आहे. मेनका गुरुस्वामी नेमक्या कोण आहेत, त्यांचं LGBTQ समुदायासाठी नेमकं योगदान काय, या सर्व मुद्द्यांचा डिटेल आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बाबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 22 मे 2004 ला राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ दिली. अर्थात एक मुस्लिम व्यक्ती एका शीख व्यक्तीला एका हिंदू बहुल राष्ट्राच्या पंतप्रधान पदाची शपथ देत होते. तो दिवस भारताच्या राजकीय इतिहासातला सुवर्ण क्षण होता आणि आता पुन्हा एकदा भारत तसाच एक सुवर्ण क्षण अनुभवणार आहे. भारताला पहिली महिला लेस्बियन खासदार मिळणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मेनका गुरुस्वामी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली. त्या भारताच्या संसदेत पोचणाऱ्या LGBTQ समुदायातून येणाऱ्या पहिल्या खासदार ठरतील. एका अर्थाने हा केवळ राजकीय निर्णय नाही, तर भारतीय लोकशाहीतील प्रतिनिधित्वाच्या इतिहासातली एक मोठी क्रांती आहे. मेनका गुरुस्वामी हे नाव राजकारणात अचानक समोर आलेलं नाहीये. मेनका गुरुस्वामी या देशातील सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आहेत आणि संवैधानिक कायद्याच्या क्षेत्रात त्यांना अत्यंत मोठं स्थान आहे. 1997 साली त्यांनी वकिलीची सुरुवात केली आणि माजी अटॉर्नी जनरल अशोक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संवैधानिक प्रकरणावर काम केलं. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून BCL आणि हार्वर्ड लॉ स्कूल मधून LLM केलं. काही काळ त्या न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय कायदे फर्ममध्येही काम करत होत्या, पण शेवटी त्या भारतात परतल्या आणि सर्वोच्च न्यायालयात संविधानिक लढ्यांमध्ये उतरल्या. मेनका गुरुस्वामी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं ते कलम 377च्या ऐतिहासिक लढ्यामुळे. भारतीय दंड संहितेतील हे कलम समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवत होतं. अनेक दशकांपासून LGBTQ समुदाय या कायद्याविरुद्ध लढत होता. 2016 मध्ये मेनका गुरुस्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात त्यांनी संविधानातील स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठा या मूलभूत अधिकारांच्या आधारे जोरदार युक्तिवाद केला. शेवटी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय देत समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या 377 कलमाचा मोठा भाग रद्द केला आणि त्या क्षणी भारतात LGBTQ समुदायासाठी एक नवीन अध्याय सुरू झाला. याच कामामुळे मेनका गुरुस्वामी केवळ भारतातच नव्हे तर जगभर चर्चेत आल्या. 2019 मध्ये टाइम मॅगझिनच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश झाला. त्याचबरोबर फॉरेन पॉलिसी मासिकाने त्यांना ग्लोबल थिंकरच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिलं. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रोड्स हाऊसमध्ये त्यांचा पोर्ट्रेट लावला गेला. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आणि केवळ दुसऱ्या महिला ठरल्या. त्यांच्या कारकिर्दीत फक्त 377 प्रकरणच नाही, तर अनेक महत्वाचे संवैधानिक खटले आहेत. प्रशासकीय सुधारणा, शिक्षणाचा अधिकार, तसेच काही मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय प्रकरणामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केले. त्यामुळे कायद्याच्या क्षेत्रात त्यांना केवळ वकील म्हणून नाही, तर संविधानाच्या मूल्यांसाठी लढणारा आवाज म्हणून ओळखलं जातं. आता ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय. पश्चिम बंगालचं विधानसभेचं संख्याबळ पाहता त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते आणि जर त्या संसदेत पोहोचल्या तर तो केवळ एका व्यक्तीचा विजय नसेल, तर तो भारतातील त्या लाखो लोकांचा विजय असेल ज्यांनी अनेक वर्ष समाजातील स्वीकारासाठी संघर्ष केला. म्हणूनच मेनका गुरुस्वामी यांची ही कहाणी फक्त एका वकिलाची किंवा राजकारण्याची नाही, तर ती कायद्याच्या लढ्यातून समाज बदलण्याची कथा आहे. आणि कदाचित भारताच्या संसदेच्या इतिहासात लवकरच एक नवं पान लिहिलं जाईल, जिथे लोकशाही केवळ बहुमताची नाही, तर प्रतिनिधित्वाची ताकद दाखवते. बाकी लोकशाही प्रचंड सुंदर आहे. त्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जगण्याचा, प्रत्येकाला प्रेम करण्याचा, प्रत्येकाला आपला अधिकार मागण्याचा आणि अधिकार जगण्याचा अधिकार आहे. लोकशाही तुम्हाला स्वातंत्र्य देते. लोकशाही तुम्हाला विचार करण्याची मुभा देते. लोकशाही तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी सुद्धा देते. म्हणून आज ज्यांना लोकशाही नको वाटते आहे,
लोकशाही नको तर हुकुमशाही हवी असं स्वतंत्रपणे जे बोलतात त्यांना सुद्धा हे वाक्य बोलण्याचा अधिकारही लोकशाहीच देते. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.